हवा खेळू काय भाव आहे? 100 रुपये. 100 रुपयाला एक. 100 रुपयाला काल 40 दोन नेले मी. तुला दिले मी घाटा करू. मग द्या आजपर्यंत काय. काल माझ्यापासून नेले. काल मला दिले. जय शिवराय मित्रांनो, नाव माझं उमेश. मी जातोय सोनपेठला. या अगोदरचा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल. गावातल्या नदीला पूर आल्यामुळे आम्हाला बाजारला जाता आलं नव्हतं. जाताना रिकव्हरीसाठी ऊस घेऊन गेलो. सायखडे कारखान्याचं ऑफिस गव्हाणी कडगाव पाठीवरती असल्यामुळं शिंदे साहेबाकडे ऊस घेऊन गेलो. नाव नोंदणी करून घेतली आणि सोनपेठला निघालो. भैया म्हणजेच माझा चुलत भाऊ माझ्यासोबत होता आणि एका गाडीवरती भाऊ आणि पप्पा होते. पेठमध्ये पोहोचून भाऊ पप्पा किराणा दुकानावर गेले. तोपर्यंत मी आणि भैया कॉफी प्यायला गेलो. कॉफी पिऊन झाली आणि मग किराणा शॉपवर गेलो. पोहोचलो तर किराणाचं सामान पूर्ण घेऊन झालं होतं. त्यानंतर जायचं होतं आम्हाला चप्पल घेण्यासाठी. पावसाळा असल्यामुळं चिखलात चप्पल जास्त दिवस टिकत नाही. भाऊची आणि माझी दोघांची चप्पल तुटली. भाऊला ही चप्पल आवडली पण शेतात वापरण्यासाठी हा एक बूट घेतला. रबरी होता त्यामुळे चिखलात वापरता येईल. मी ही सँडल घेतली. भाऊने एक चप्पल आणि एक शूज घेतला. दुकानातून बाहेर निघलो तर खूप दिवसानंतर बादशाची भेट झाली. थांबा थांबा थांबा. कुठं चाललाय? कुठं मामा? लय दिवसानंतर भेट. आलो होतं ती चप्पल घ्यायची होती मला. काय टाकतंय? बादशाने नवीन गाडी घेतली तर समोर नाव टाकलेलं दाखवत होता मराठा साम्राज्य. म्हणजे उकडगावची भाषे अभिषेक भंडारे. अभिषेकला घ्यायचा होता केक, त्यामुळे मग आम्ही गेलो बेकरीवरती. आम्ही घेतलं मफिन्स. 5 रुपये सुट्टी नव्हते म्हणून एक एक्स्ट्रा दिलं. हे ह्या भैयानं दिलं सुट्टी नाहीत म्हणून. आणि ते दुसरं काय घेतलंय? हे आहे बटर आणि हे आहे हार्ट शेपचं बटर. ओके. वरी बी खाली बी. हवा खेळू काय भाव आहे? 100 रुपये. 100 रुपयाला एक. 100 रुपयाला एक. 100 रुपयाला काल 40 दोन नेले मी. तुला दिले मी घाटा करू. मग द्या आजपर्यंत काय. काल माझ्यापासून नेले. काल दिले. ते तर त्याच प्रकारे 2 हव्या खेळू 150 रुपयाला. 2 फळं 150 रुपयाचे घेतलेले आहेत. नाथ करा पण अभिषेक भंडारेचा कुठं रॉयल माणूस. फळं घेऊन झाली आणि त्यानंतर आम्ही गेलो स्वीट होमवरती. तिथं आम्हाला घ्यायचे होते पेढे. कोणता घेतला? आणि आमचे मामाला मुलगा झाला म्हणून मामा पेढे वाटताना बच्चाला पेढे घेऊन दिले. तो गावाकडे निघाला. आम्ही पण मग किराणा शॉपपर्यंत जाऊन आमचं सामान घेतलं आणि पेट्रोल पंपकडे निघालो. गावामध्ये 120 रुपये लिटर प्रमाणे पेट्रोल टाकावं लागतं. त्यामुळे मग सोनपेठला आलं की एकदाच पेट्रोल टाकून घेतलं. खरं तर सोनपेठ आणि आमचं गाव या दोघांमधलं अंतर फक्त 5 किलोमीटर आहे. पण कामामुळं सारखं येणं होत नाही. मग आलो की एकदाच पेट्रोल टाकून घ्यावं लागतं. सर्व कामं करून घेतली आणि गावाकडे आलो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.